करता काही आहे का आपण बघू. ते आत गेले, स्वयंपाकघरात थोडं दूध होतं ते आणलं आणि त्या कुत्र्याच्या पिलाला ते शास्त्री बॉस स्वतः बाजूला आणले. काका, तुम्ही किती दयाळू आहात. ह्या रस्त्यावर पडलेल्या कुत्र्यांच्या पिलांना सुद्धा तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी किती दया आहे. खरोखर आपण धन्य आहात. काका म्हणाले, नमू, अगं माणसाकडे ही दया असलीच पाहिजे, भूत दया असलीच पाहिजे. भूत दया हाच खरा धर्म. हो ना काका, नक्की ना. मग ह्या कुत्र्याच्या पिलांना आपण दूध पाजू शकतो आणि एवढे सिद्ध असलेली 4 माणसांची मुलं, ज्ञानोबा आणि निवृत्तीदादा आणि मुक्ता आणि सोपानदादा, यांना आपण जवळ करू शकत नाही. कुत्र्यांमध्ये आपण जातपात पाहत नाही, त्यांना दूध पाजतो, खायला घालतो. ही तुमची भूतदया माणसाच्या मुलांवरती अन्याय का काका? त्यांना अधिकार नाही माणूस म्हणून जगण्याचा? आणि असं काय म्हणून फरक पडतोय? आपल्या शरीरात जे आहे तेच त्यांचे आहे ना. हाडं, रक्त, मांस, त्यांच्यातही हाडं, रक्त, मांस. आपल्यातही बुद्धी, त्यांच्यातही बुद्धी. आपल्यालाही हात, त्यांनाही हात. आपल्यालाही पाय, त्यांनाही पाय. आपल्यालाही तोंड, त्यांनाही तोंड. सगळं सारखंच आहे, फक्त त्यातला फरक कळला. तोंड कसं घाण करायचं हे ब्रह्मवृंदांकडून शिकलो आणि तोंड कसं चांगलं ठेवावं हे ज्ञानोबांकडून शिकलो. त्यांनी कधी कोणावर रागवले नाही, अपशब्द काढले नाही. हे